नमस्कार मंडळी, गोकुळ फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. आत्ता सध्या जून महिन्याचा दुसरा आठवडा चालू आहे आणि आपल्या आंब्याचे बेड जरा मोठे करायचे चालू आहेत. कारण आपण यावरती हा जो काढ टाकलेला आहे सोयाबीनचा, गव्हाचा किंवा गवत वगैरे जे आपण यावरती काढून टाकलं आहे तिथे मधलं झाडाखालचं, ते माती आड व्हावं, जेणेकरून त्याची कुजण्याची प्रक्रिया पाऊस आल्यानंतर चांगल्या पद्धतीने होईल. आणि त्याचसोबत आपलं हे जे मध्ये अद्रक होतं त्या अद्रकला देखील माती लागल्या जाईल. तर असं काम चालू आहे. मी तुम्हाला दाखवतो की बेडला माती कशा पद्धतीने लावली जाते. हे बघा, इथे साईडला गवत काढून टाकलेले काँग्रेस वगैरे, आणि हे जर बघितलं आपण तर इथली ही माती आंब्याच्या बेडला लावली जाते आणि त्यासोबत अद्रकला देखील ही माती लागते आहे. आता यावरती पुन्हा डबल रोटरी मारली जाईल आणि ती काय होईल, माती बेडला अशा पद्धतीने लागली जाईल, जेणेकरून आपल्याला हा जो बेड आहे हा आता पसरत पुढे यायचा आहे. हे अद्रक पुढील 3-4 महिन्यानंतर काढलं गेलं की फक्त आणि फक्त आंब्याची बेड राहतील. यामधलं आंतरपीक अद्रक हे आपण काढून टाकू. बाकीची आंतरपिके जशी चवळी, त्यानंतर हरभरा, या अशा पद्धती झुडपीवर्गीय जे नायट्रोजन फिक्सेशन करणारे किंवा जमीन भुसभुशीत करणारे पिकं ती आपण घेऊयात. पण आता हा आंब्याचा बेड आपला वाढवण्याचं काम चालू आहे. धन्यवाद.